पण असं असताना आज जर बघितलं तर राज्यभरामध्ये सामाजिक तेढ पसरवले जात आहेत. सामाजिक सलोखा बिघडतोय. कसं बघता ह्या संपूर्ण परिस्थितीकडे? मी अतिशय गांभीर्यानं बघतो, की सध्या देशामध्ये जे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सातत्यानं, विशेष करून जे राज्यकर्ते आहेत ते आपल्या राजकीय फायद्याकरता करताना गेले 10-15 वर्षे दिसत आहेत. तसं बघितलं तर हा छुपा एजेंडा हा गेले 50, 60, 70 वर्षापूर्वीचा, 100 वर्षापूर्वीचाच काही लोकांचा आहे. परंतु सत्ता मिळाल्यानंतर या सत्तेचा उपयोग या देशामधल्या सगळ्या जाती धर्माच्या, सगळ्या विचारांच्या, पंथाच्या, पक्षाच्या लोकांना एकसंघ ठेवण्यामध्ये करण्याच्या ऐवजी आपला अजेंडा हा जातीयवादीच आहे, जातीचाच आहे, इतरांचा द्वेष करणाराच आहे, हा मुद्दा दिवसागणिक राज्यकर्त्यांकडून अधोरेखित केला जातोय. जाणीवपूर्वक या देशामध्ये जाती जातीमध्ये, धर्मामध्ये पोलरायझेशन केलं जातंय. हे ह्या देशाच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक आहे. देशाच्या एकतेच्या, अखंडतेच्या दृष्टीनं खूप मोठं गंभीर अशा प्रकारचा हे वर्तन आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिला देश माझा ह्याची भावना ही प्रत्येकाने ठेवली पाहिजे, अशी माझी स्वतःची भावना आहे. गणेशोत्सव जवळ येतोय आणि असं असताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये येण्याचं जाहीर केलेलं आहे. सरकार या संपूर्ण त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करते असं वाटतंय. असं आहे की सरकार काही गोष्टी, काही लोकांच्याकडे दुर्लक्ष करतं. काही लोकांना सरकारी यंत्रणेचा वापर करून उचकवण्याचा प्रयत्न, भडकवण्याचा प्रयत्न, त्यांच्याकडं हातून काहीतरी चुकीचं घडावं अशा पद्धतीनं सरकारकडूनच प्रयत्न होत आहेत. आपल्याला आठवत असेल की ह्याच मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं कारण नसताना, काही कारण नसताना जी मंडळी बसली होती, भजन कीर्तन करत होती, ज्याच्यामध्ये 2 वर्षाची, 3 वर्षाची लहान मुलं होती, 70-80 वर्षाचे वयोवृद्ध नागरिक होते, या सर्वांच्यावर बेछूट लाठीमार करून, त्याचबरोबर गोळीबार करून, कारण नसताना इथं एका समाजाची भावना भडकवण्याचं काम सरकारकडून झालं. आणि मग सगळा मराठा समाज हा रस्त्यावर जेव्हा उतरला, त्यावेळेला त्या समाजाला वारंवार वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून जाहीरपणे आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून सांगण्यात आलं. त्याचबरोबर हाच मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा हा नव्या मुंबईपर्यंत पोहोचला, त्यावेळेला एक खोटा जी.आर. काढला आणि तो मोर्चा परतवण्याचं काम केलं. मोर्चा परतवला आणि त्याच वेळेला जरांगे पाटलांना बदनाम करण्याची एक मोहीम ही या सत्ताधारी मंडळींनी सुरू केली. त्या सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून आणि मुंबई शहरातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा बिघडू नये, अबाधित राहावा, याकरता म्हणून सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी ते उपोषण सोडलं. मुंबईमध्ये आपला मोर्चा नेण्याच्या ऐवजी तो मोर्चा सरकारच्या जी.आरच्या शब्दावर विश्वास ठेवून मागे वळवला आणि त्याच मनोज जरांगे पाटलांना फसवण्याचं काम, त्यांना बदनाम करण्याचं काम, त्यांची मोहीम बदनाम करण्याचं काम या सरकारकडून झालं. त्यामुळं हे सरकार एका बाजूनं काही लोकांना चिडवतंय, काही लोकांना चढवतंय, काही लोकांना खोटी आश्वासनं देऊन त्यांना फसवतंय. आणि म्हणून हा फसवणुकीचा धंदा जो आहे तो सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत सातत्यानं जे विद्यमान राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडून होत राहिला. त्यामुळं आता जर काही मनोज जरांगे पाटलांनी काही कुठला निर्णय घेतला असेल तर मला माहित नाही त्याबाबतचा अंतिम निर्णय काय आहे. पण मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही मागणी रास्त आहे असं तुम्हाला वाटतं? मला काय वाटतं याच्यापेक्षा शेवटी या गोष्टीचा विचार सरकारने केलेला आहे. सरकारने सांगितलं की आम्ही ओबीसी मधून तुमची जात पडताळणी आम्ही करू आणि मग जात पडताळणी झाल्यानंतर आम्ही त्यातून तुम्हाला आरक्षण देऊ, हे सरकार बोललंय. त्यामुळं मला काय वाटतं आणि माझ्या मनामध्ये काय आहे, याच्यापेक्षा सरकारने जी गोष्ट देण्यासारखी शक्य आहे ती बोलली पाहिजे आणि बोलल्यानंतर त्यांनी शेवटी त्या ठिकाणी त्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे. कसं द्यायचं, काय द्यायचं याबाबत मी भाष्य करू इच्छित नाही, मी भाष्य करणार नाही.
परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, नोकरी धंद्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, या मताशी मी ठाम आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महानगरपालिका ताब्यात घेतील किंवा सत्ता येईल असं आपल्या पक्षाकडून सांगण्यात येते. त्याच्यावरती भाजपचे काही नेते आहेत, उदाहरणार्थ दरेकर असतील किंवा प्रसाद लाड असतील, हे म्हणतात की ठाकरे ब्रँड हा आम्ही मुंबईतून नष्ट करू. असं आहे की कोणी ठरवलं ठाकरे ब्रँड हा आम्ही मुंबईतून नष्ट करू असं म्हटले, ठरवलं किंवा बोलले, जे कोणी बोलतात ते, याचा अर्थ आजही ठाकरे ब्रँड शाबूत आहे, अस्तित्वात आहे, ते मान्य करतात. आणि म्हणून दोन भाऊ वेगळे असताना सुद्धा ठाकरे ब्रँड आहे हे जे लोक मान्य करतात, त्यांच्या बोलण्यातून हीच भीती दिसते की हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड नष्ट करायचं सोडा, आपण स्वतः नष्ट होऊ, आपण आपला विचार नष्ट होईल, या भीतीपायी असे लोक वक्तव्य करतात. आणि दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये जास्तीत जास्त विरोधकांबद्दल सन्मानानं बोलण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त वाईट बोलणारा कोण आणि सगळ्यात जास्त वाईट बोलू शकतो कोण, अशा पद्धतीची स्पर्धा लागलेली असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार मोठं गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता मला वाटत नाही. 2021 ला महापूर आला आणि चिपळूणमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. त्यावेळेला गरज होती तेव्हा एनडीआरएफची मदत मिळाली नाही. म्हणून पुढच्या 4 वर्ष जर आपण बघतोय तर एनडीआरएफची टीम ही मे महिन्यातच चिपळूणमध्ये दाखल होते. आजही बघितलं तर एनडीआरएफची टीम गेली 4 महिने चिपळूणमध्ये तळ ठोकून आहे. खरंच ह्या सगळ्याची गरज आहे? कसं आहे की एनडीआरएफची टीम ही गेली जवळजवळ 3-4 महिने चिपळूणमध्ये तळ ठोकून आहे, हे तुम्ही म्हणता ते खरं आहे, खोटं नाहीये. परंतु ह्या एनडीआरएफच्या टीमचं काम काय, यांचा उपयोग काय, की ज्या वेळेला एखादी आपात परिस्थिती निर्माण होते, एखादी पूर परिस्थिती निर्माण होते, एखादं सायक्लॉन येतं, एखाद्या ठिकाणी दरड वगैरे कोसळून त्या ठिकाणी तात्काळ मदतीची गरज असते, ती तात्काळ मदत करण्याचं काम ह्या एनडीआरएफने करणं हेच त्यांच्याकडे काम असतं. बाकी वेळेला त्यांच्याकडे काम काहीही नसतं. परंतु अनुभव असा वाईट आहे की ज्या ज्या वेळेला खऱ्या अर्थानं एखादी अपघातग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, एखादी पूर परिस्थिती निर्माण झाली, एखादी दरड कोसळली आणि तिथे एनडीआरएफची मदत ताबडतोब पोहोचली पाहिजे किंवा एनडीआरएफने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तात्काळ त्या ठिकाणी आपण कृती करून जे काय त्या ठिकाणी अपघातग्रस्त परिस्थिती असेल किंवा जी काही दुर्घटना घडली असेल त्या दुर्घटनेला तोंड देण्याचं काम हे एनडीआरएफच्या टीमने केलं पाहिजे. परंतु एनडीआरएफची टीम अशा अडचणीच्या काळामध्ये कधीही पुढे सरसवताना मला दिसत नाही. मागच्या वेळेला 2023चा पूर, 21च्या पुराचा आपण उल्लेख केला, कुठे होती एनडीआरएफची टीम? आणि आले ते रात्री पाण्यात उतरले नाहीत, सकाळी गुडघावर पाणी आहे त्यावेळेला पाण्यात उतरून फोटो काढून घेतले. इथं 2 तास, आता 4 महिने टीम आहे. पिंपळीला एक घटना घडली, एक माणूस कोणतरी पाण्यामध्ये अडकला, त्याला काढायचा होता, कुठे होती एनडीआरएफची टीम? तिथं पोलीस जातात, महसूल खात्याचे लोक जातात, सामाजिक सेवा करणारे कार्यकर्ते तिथे पोहोचतात आणि जे धाडस दाखवतात ते एनडीआरएफचे लोक धाडस दाखवत नाहीत. आता आपण बघितलं की धुळ्याच्या एका नवदाम्पत्यानं, नवरा आणि बायकोनं गांधारेश्वरच्या पुलाजवळ उडी घालून नदीमध्ये आत्महत्या केली. काय एनडीआरएफने दिला रिपोर्ट की कदाचित ह्यांनी उडी मारलेलीच नाही, कारण कुठे सापडतच नाही. ते धुळ्यावरून तिथले लोक आले आणि स्थानिक लोकांनी एक होडी घेतली आणि होडी घेऊन तपास केल्यानंतर 3ऱ्या दिवशी धामणदेवी इथं त्या स्त्रीचं, म्हणजे त्या माणसाच्या पत्नीचं प्रेत सापडलं, बरोबर आहे. 5व्या दिवशी मालदोली इथं त्या पुरुषाचं प्रेत सापडलं. एनडीआरएफने काय केलं? आम्हाला ही व्यवस्था करा, आम्हाला ती व्यवस्था करा, आम्हाला ते काम, होडी द्या, आता रात्री आम्ही जाणार नाही, दिवसा जाणार नाही. अरे तुमचं कामच हे आहे की अशा प्रसंगाच्या वेळेला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून लोकांना मदत करणं हे यांचं काम आहे. पण ते काम करताना एनडीआरएफचे लोक दिसत नाहीत. ही माझा अनुभव आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. गणेशोत्सव जवळ येतोय आणि त्यासाठी मोदी एक्सप्रेस ही विशेष ट्रेन सोडण्यात आलेली आहे. असं असताना भाजपच्या काही मंडळींकडून सांगण्यात येते, विशेष करून कोकणासाठी, की तुम्हाला जर सीट बुक करायची असेल तर आमच्या जिल्हाध्यक्षांना फोन करा, भाजपच्या जिल्हाध्यक्षांना फोन करा. असं आहे,
की ह्या देशाचे संस्कार, संस्कृती, राजकीय सभ्यता, राजकीय विचार प्रणाली ही सध्या अतिउत्साही भाजपाच्या लोकांनी धुळीस मिळवण्याचा विडाच उचललेला आहे. नशीब भाजपाचे हे लोक असं म्हणत नाहीये की ही ट्रेन या देशामध्ये, भारतामध्ये जी आली ती नरेंद्र मोदींमुळेच आली, असं म्हणत नाही. म्हणून नशीब आहे, नशीब आहे. असं आहे की प्रत्येक सणाला ट्रेन ह्या सुटतातच. ज्या काँग्रेसचं कुठं नाव असायचं, कुठं नेहरू स्टेडियम असायचं, कुठं इंदिरा गांधी स्टेडियम असायचं, कुठे एखाद्या ग्राउंडला नाव दिलं जायचं, तर ते त्यांचं नाव कशाला म्हणून कांगावा करणारे हे लोक आज प्रत्येक गोष्टीला स्वतःचं नाव जोडतायत, स्वतःचं नाव जोडतायत. का? काँग्रेसनी त्यावेळेला सरकारी यंत्रणांना किंवा सरकारी कार्यक्रमाला आपलं नाव दिलं म्हणून तुम्हाला त्यावेळेला राग येत होता. आज तुम्ही काही न करता स्वतःची नावं लावतायत आणि म्हणून हळूहळू देश बोलायला लागलाय. देशामध्ये जागृती झालेली आहे आणि देशाला कळतंय की 60 वर्ष या लोकांना सत्ता का जनतेनं त्यावेळेच्या दिली नव्हती आणि आपण आता देऊन काय चूक केली. देश आता सावरतोय, सुधारतोय आणि देश परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करतोय. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. तर बोगस वोटिंग वरून राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून निवडणूक आयोग असेल किंवा सरकारला असेल चांगलं कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळते. त्यांचे एक दोन जर उदाहरणं बघितलं तर ज्या पद्धतीने आता सगळं चाललंय, सरकार अडचणीत त्याला पाहायला मिळते. काँग्रेस योग्य वाटेवरती आहे असं वाटतं विरोधी पक्षांना? याच्यामध्ये काँग्रेस योग्य वाटेवर आहे नाही याचं अनालिसिस करण्याची आवश्यकता नाही. परंतु सातत्यानं सांगितलं जात होतं की ईव्हीएमचा घोटाळा केला करून हे सरकार सत्तेवर येते, दुसऱ्याचे पक्ष चोरून, दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार चोरून हे सरकार सातत्यानं आपल्या सत्ता टिकवण्याचं आणि सत्ता वाढवण्याचं काम करतंय. त्याचबरोबर कालची निवडणूक ही या सरकारने लोकांचं मतचोरी करून जिंकली आणि सत्तेवर आले अशी जी आम्ही सांगत होतो ते आता पुराव्यानिशी सिद्ध व्हायला लागले. मग राहुल गांधी असतील नाही तर राहुल गांधींसारखे अनेक लोक आज या विषयामध्ये सरळ सरळ पुरावे समोर ठेवतायत. निवडणूक आयोगाच्याकडे जे त्यांचा हक्क आहे नागरिक म्हणून त्याची उत्तरं मागतायत. आपल्याकडे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3 महिन्यात 60 लाख मतदार वाढलं कसं याचं उत्तर निवडणूक आयोगात द्यायला तयार नाही. मतदान वाढलं कसं? आणि त्याचबरोबर बिहारच्या निवडणुकीमध्ये 65 लाख मतं कमी कशी होऊ शकतात झटकन, याचं उत्तर देणं हे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे. परंतु निवडणूक आयोग हा देशाचा निवडणूक आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडून आणणारा आयोग आहे. अशा प्रकारची परिस्थितीनी शंका यावी आणि त्याला पुरेपूर आधार असावा असं वागणं सध्या या देशामधल्या स्वायत्त संस्था म्हणून ज्या निवडणूक आयोगाला म्हणतात त्या निवडणूक आयोगाकडून घडतंय. आणि म्हणून राहुल गांधींनी जीवावर उदार होऊन, कारण त्यांना आता धमकी आलेल्या आहेत, आणि म्हणून जीवावर उदार होऊन त्यांनी ह्या देशाची लोकशाही वाचवण्याकरता जे प्रयत्न करतायत त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.